50 फोन आया। अच्छा मेरे को एक बात बताइए, सुनो, मेरे को एक सवाल बताइए ना, उसका व्यवहार गलत था, इन्होंने मारा, ठीक है। अब इनका मारने का व्यवहार गलत है तो इनको भी वापस मारना चाहिए। क्यों व्यवहार गलत है ना। अभी गुन्हा दाखल किया है, FIR तो पुलिस वाला कार्रवाई करेगा उनके लिए। हम लोग ठीक है, इनसे एक सवाल पूछता हूँ, पण मराठी भाषा दिन केव्हा साजरा करतो? हाँ? मराठी भाषा दिन केव्हा साजरा करतो सांगा? मराठी भाषा दिन फेब्रुवारी में आहे. कधी केव्हा मराठीत विचारतो, मराठीत सांगा. सांगतो ना. कधी कधी आहे आता आपण? डेट मला माहिती नाही. तुम्ही मराठी असून तुम्हाला माहिती नाही मराठी भाषा दिवस केव्हा असतं ते? कुसुमाग्रजाचं आहे ना हा. त्या टायमाला कुठल्या डेट काय सांगा? 22 की 24 तारखेला आहे. 27 ला असते. आणि महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना कधी झाली? आता नहीं, तुम्हाला आपल्याला महाराष्ट्र माहित नाही. आपको महाराष्ट्र के बारे में नहीं मालूम, आपको मराठी भाषा के बारे में नहीं मालूम, माहिती नाही ना. तो आप अपने आपको मराठी का हितैषी कैसे बता सकते हैं? आप दूसरों को मराठी कैसे सिखा सकते हैं? देखा कि ये अपने आप को महाराष्ट्र नवनिर्माण सेना का कार्यकर्ता कहते हैं, लेकिन जब इनसे पूछा गया कि महाराष्ट्र राज्य की स्थापना कब हुई, इन्हें नहीं पता. मराठी भाषा दिन कब मनाया जाता है, इन्हें नहीं पता. इनको आपल्याला मराठी भाषेत तुम्ही पहिला काव्य कुठला लिहिलं गेलं होतं माहिती? त्याचं नाव माहिती आहे? हो, मला माहिती आहे ना. ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं. हो बरोबर. आणि कादंबरी सांगा ना, पहिली कादंबरी कशाला? पहिली कादंबरी वाचली असेल ना शाळेत? वाचलं असेल. शाळा नाही शिकलो ना. नहीं शिकलत का? म्हणून दुसऱ्या लोकांना शिकवतायत का? हाँ? तो देखिए भाग गए ये. इन्हें मराठी में पहला काव्य कौन सा लिखा गया नहीं पता, पहली कादंबरी कौन सी लिखी गई नहीं पता, मराठी भाषा दिन कब मनाया जाता है ये नहीं पता, और जब महाराष्ट्र की स्थापना कब हुई ये नहीं पता. ऐसे लोग अपने आप को मराठियों का हितैषी बताते हैं, दूसरे को मराठी भाषा सिखाने के लिए जाते हैं. जब टाइम्स ऑफ भारत की टीम उनको सवाल पूछती है तो वो भाग खड़े होते हैं, 9-2-11 हो जाते हैं. इस वक्त मेरे साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कई कार्यकर्ता हैं और मीरा भाईंदर में मराठी भाषा को लेकर के काफी ज्यादा बवाल हुआ है. सबसे पहले सवाल का जवाब नहीं देना चाहते हैं, लेकिन मैं आपको तस्वीर इनकी दिखा दूं. वीडियो में दिखाई देने वाले यही वो शख्स हैं जिनके खिलाफ मामला भी दर्ज हुआ है, जिन्होंने वीडियो में थप्पड़ मारते हुए दिखाई दे रहे हैं. आपको जवाब देना चाहते हैं? जवाब जो हमारे नेता ने दे दिया है पहले, उसके बारे में मुझे बताइए, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं को मराठी से कितना प्रेम है? बहुत प्रेम है और हमेशा रहेगा. और हमें क्यों नहीं रहेगा? हमें नहीं रहेगा तो फिर किसको रहेगा मराठी के बारे में प्रेम? हमें है. और आज जिस तरह से गलत तो मांगा क्या सही है या गलत? देखिए, सही गलत का जवाब तो हमारे नेता अविनाश जादव जी है, लेकिन मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ, ये जो प्रोपोगंडा चल रहा है 2-3 दिन से, आधा वीडियो दिखा के जो मनसे को, मराठी मानुस को जो खराब करने का काम करे. मैं आता हूँ आपके पास. मैं मराठी में इनसे सवाल पूछता हूँ. आप बोल रहे हैं आपको मराठी से बहुत प्रेम है. मेरे दर्शकों के लिए आप बता दीजिए की मराठी भाषेत स्वतंत्र वर्ण किती आहे, स्वर किती आहेत, व्यंजन किती आहे? मी काय सांगतोय, हा मुद्दा कितीचा आहे आणि कितीचा नाही तो विषय नाही. सांगा ना आपण किती प्रेम आहे काय सांगतोय हे सांगा. आपण मराठी भाषा दिवस केव्हा साजरा? याच पद्धतीने 27 फेब्रुवारीला आणि कोणाच्या कवी कुसुमाग्रजांच्याच मनात. आणि मला सांगा किती स्वर आणि किती व्यंजन? तो विषय इकडे येत नाही. इकडे आपण कशासाठी माहित आहे की एक सांगतो मला, आपल्याला माहित आहे की नाही आपला विषय काय आहे हे पहिलं मी मराठी भाषेत आपला पहिला कादंबरी कुठली? सगळ्याच गोष्टी पहिलं काव्य कुठलं ते? तुम्ही लोकांना चुकीचे मेसेज देताय त्या आता सांगता ना, प्रश्नाचं उत्तर नाही देत. आज घटना मी मराठी विचारतो तुम्हाला. हो हो, नको ते प्रश्न विचारू नका. मला माहिती आहे मराठीला अपमान झाला ना, त्याच्याबद्दल तुम्ही विचार. मराठीचा अपमान करताय. तुम्ही आम्हाला मराठीचे प्रश्न विचारता की मराठीची परीक्षा घेताय? परीक्षा घेतोय. कशासाठी? सांगा ना किती प्रेम आहे, किती प्रेम आहे?